रात्री झालेल्या पावसामुळे बीड शहराला सुद्धा याचा फटका बसलाय। बीड शहरातल्या धांडेनगर हे संपूर्ण पाण्याखाली गेलंय। गुडघ्याच्या वर अक्षरशः पाणी साचलंय। या पाण्यातून सोसायटीमधले नागरिक हे रहदारी करतात। त्यांच्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय, तर काहींच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। संपूर्ण बीड शहरातलं जनजीवन हे विस्कळीत झालंय। वैद्यकीय क्षेत्रावर सुद्धा याचा परिणाम झालाय। तर भांडेनगर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। गेल्या 3 दिवसापासून बीड जिल्ह्यात उसंत घेतलेल्या पावसाने काल मध्यरात्रीपासून जोरदार हजेरी लावल्याचं बघायला मिळत आहे। ग्रामीण भागात तर पाऊस चालूच आहे, मात्र शहरी भागात देखील पावसाचा जोर कमी होताना दिसत नाहीये। मी सध्या बीड शहरातील धांडेनगर परिसरामध्ये आहे। आपण बघू शकतात हे जे रस्ते जे आहेत हे रस्ते पूर्णरित्या जलमय झाल्याचं बघायला मिळत आहे। एकीकडे बीड शहरातील जे जनजीवन जे आहे ते कुठेतरी या पावसामुळे विस्कळीत झाल्याचं बघायला मिळत आहे। हे जे रस्ते जे आहेत या रस्त्याला नदीचं स्वरूप आल्याचं बघायला मिळत आहे। काही नागरिक देखील या भागातले माझ्या सोबत आहेत। काय सांगा दादा? आज 3 दिवस झाले सातत्याने पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये आज मध्यरात्रीपासून जास्त पाऊस पडला। संततधार पाऊस आताही चालू आहे। आता जिथं उभा आहे तिथं गुडघाभर पाणी आहे। इथून पुढे जर आपण पाहिलं तर 1 किलोमीटर अंतरावरती कमरा इतकं पाणी आहे। पलीकडे शाळा आहे। हा पूर्ण रेणू हॉस्पिटलचा एरिया आहे आणि हा मध्यभाग ठिकाण आहे। अक्षरशः या साईडला जरी बघितलं, हा रस्ता आहे, हा नाला आहे, ह्या नाल्याने नदीचं रूप धारण केलेलं आहे। आता जर ह्या हॉस्पिटलच्या पलीकडे 400 मीटर अंतरावर पाहिलं तर लोकांच्या घरांमध्ये पाणी आहे। तिथलचे मार्केट मधले जे ग्राउंड फ्लोर आहेत त्या ग्राउंड फ्लोअरचे पूर्ण दुकान अक्षरशः पाण्यामध्ये आहेत। आर्थिक नुकसान तर झाले। लोकांच्या घरात पाणी, हे वाहणारं पाणी नुसतं वाहणारं पाणी नाहीये, तर अक्षरशः इथल्या नागरिकांच्या काळजाचं पाणी झालेलं आहे। हे 3 दिवसापासून आपण पाहत आहात। प्रशासनाने मला वाटतं याची लवकर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हे पाणी इथून बाहेर कसं निघल, लोकांचे हाल हे थांबावेत, याच्यावरती काहीतरी लवकरात लवकर उपाययोजना काढावी अशी मी सरकारला आणि इथलच्या प्रशासनाला, नगरपालिकेला विनंती करत आहे। दरवेळा पाऊस पडला की ह्या भागामध्ये पाणीच साचतं। काही नागरिक देखील आहेत। काय सांगाल, कसा पाऊस होता रात्री? या 8-10 दिवसामध्ये फुल पाऊस आहे इथून तिथून बीड जिल्ह्यामध्ये। शासनाला आमची विनंती आहे किंवा याची दखल घ्यायला पाहिजे त्यांनी, आणि काय कोणाची नुकसान झाली लवकरात लवकर त्यांना काय ती 5,000ची तातडीची जी मदत आहे ती तरी द्यायला पाहिजे तातडीने, अशी आमची शासनाकडे विनंती आहे। काय आर्थिक नुकसान झालं या भागातलं? नक्कीच नागरिक जे आहेत का या पावसाने अक्षरशः थैमान घातल्याचं बघायला मिळत आहे। बीड शहरामध्ये जे रस्ते जे आहेत ते कुठेतरी या पावसाने जलमय झाल्याचं बघायला मिळत आहेत। नगरपालिकेने वेळीच उपाययोजना करावी आणि आर्थिक मदत या नागरिकांना जाहीर करावी अशी मागणी देखील कुठं आता या भागातील नागरिक करताना दिसत आहेत। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।